साताऱ्यातील एका छोट्याशा गावामध्ये रामभाऊ जाधव नावाचे एक साधे रिक्षाचालक राहत होते. त्यांच्या पत्नीचे काही वर्षांपूर्वी आजारपणाने निधन झाले होते. त्यांची एकुलती एक मुलगी होती, प्राजक्ता. रामभाऊंसाठी प्राजक्ता म्हणजे त्यांचं संपूर्ण जग होतं. पत्नी गेल्यानंतर त्यांनी आई आणि वडील दोन्ही भूमिका निभावत मुलीला वाढवलं होतं. सकाळी 5 वाजता उठून रिक्षा चालवायची, दिवसभर उन्हातान्हात प्रवासी फिरवायचे आणि रात्री उशिरा घरी परतायचं. पण मुलीच्या शिक्षणात त्यांनी कधीही कमतरता पडू दिली नाही. प्राजक्ता अभ्यासात हुशार होती. ती इंजिनियर झाली आणि पुण्यातील एका मोठ्या कंपनीमध्ये नोकरीला लागली. रामभाऊचा आनंद गगनात मावत नव्हता. गावात प्रत्येकाला ते अभिमानानं सांगायचे, माझी मुलगी मोठी इंजिनियर झाली आहे. काळ पुढे गेला. पुण्यात राहून प्राजक्ताचं आयुष्य पूर्ण बदललं. मोठ्या लोकांमध्ये वावरणं, महागडे कपडे, मोठ्या हॉटेल्समध्ये जाणं, परदेशी ग्राहकांशी बोलणं. तिचं जग वेगळंच झालं. हळूहळू तिला आपल्या साध्या वडिलांची लाज वाटू लागली. रामभाऊ मात्र अजूनही जुन्याच पद्धतीने जगत होते. एका दिवशी प्राजक्ताने फोन केला, बाबा, माझं लग्न ठरलं आहे. रामभाऊ आनंदाने नाचलेत. मुलगा मोठ्या उद्योगपतींचा मुलगा होता. पुण्यात त्यांचं आलिशान घर, मोठा व्यवसाय, समाजात नाव होतं. लग्नाची तयारी जोरात सुरू झाली. रामभाऊने आयुष्यभराची बचत खर्च केली. काही पैसे कमी पडले म्हणून त्यांनी स्वतःची रिक्षाही विकली. मुलीच्या लग्नासाठी आहे, काही हरकत नाही, ते हसत म्हणाले. लग्नाचा दिवस उजाडला. भव्य हॉटेलमध्ये लग्न होत होतं. हजारो पाहुणे आले होते. रामभाऊ साधा पांढरा शर्ट आणि धोतर घालून आले होते. ते पाहून प्राजक्ताचा चेहरा पडला. तिला वाटलं तिचे श्रीमंत सासरचे लोक वडिलांना पाहून हसतील. तिने रागाने वडिलांना बाजूला नेलं. बाबा, तुम्ही इथे समोर नका फिरू, मागेच बसा. रामभाऊंना धक्का बसला. का गं, तुमचा हा वेश पाहून लोक काय म्हणतील? क्षणभर रामभाऊंचे डोळे पाणावले, पण त्यांनी काहीच बोललं नाही. मुलीचा आनंद त्यांना महत्त्वाचा होता. संपूर्ण लग्नात ते एका कोपऱ्यात शांत बसून राहिले. पाठवणीच्या वेळी प्राजक्ता रडत होती, पण रामभाऊच्या डोळ्यातले अश्रू मात्र वेगळेच होते. त्या दिवशी त्यांचं हृदय तुटलं होतं. लग्नानंतर प्राजक्ता आपल्या नव्या संसारात रमली. पहिले काही महिने खूप छान गेले, पण हळूहळू वास्तव समोर येऊ लागलं. तिचा नवरा रोहन हा खूपच अहंकारी होता. घरातील प्रत्येक निर्णय त्याच्या आईवडिलांच्या मर्जीने व्हायचा. प्राजक्ताला स्वतःचं मत मांडण्याची मुभा नव्हती. तिने विरोध केला की वाद व्हायचे. एक दिवस तिने वडिलांना फोन करायचा प्रयत्न केला, पण मग तिला लग्नातील तो आपला प्रसंग आठवला. तिला स्वतःचीच लाज वाटली. ती शांत राहिली. काही महिन्यांनी परिस्थिती आणखी बिघडली. रोहनच्या व्यवसायामध्ये मोठं नुकसान झालं. घरातील वातावरण तणावपूर्ण झालं होतं. रोज भांडणं सुरू झाली. एका दिवशी तर रोहनने रागाच्या भरात तिला घराबाहेर काढलं. पावसाची रात्र होती. प्राजक्ताकडे ना पैसे होते ना राहायची जागा. तिने अनेक मित्रमैत्रिणींना फोन केले, पण कोणीही मदतीला आलं नाही. शेवटी थरथरत्या हाताने तिने वडिलांचा नंबर फिरवला. रात्रीचे 2 वाजले होते. फोन लागताच रामभाऊंचा आवाज आला, बाळा, ठीक आहेस ना? इतकं ऐकताच प्राजक्ता रडू लागली. बाबा, मला घेऊन जा. रामभाऊंनी एकही प्रश्न विचारला नाही. ते लगेच निघाले. जुनी रिक्षा विकली असल्यामुळे त्यांनी शेजाऱ्यांची मोटारसायकल मागितली आणि मुसळधार पावसामध्ये पुण्याकडे निघाले. सकाळ होईपर्यंत ते मुलीपर्यंत पोहोचले. प्राजक्ता बस स्टॉपवरती भिजत बसलेली होती. रामभाऊंना पाहताच ती त्यांच्या गळ्यात पडून रडू लागली. बाबा, मला माफ करा. रामभाऊंनी फक्त तिच्या डोक्यावरनं हात फिरवला. घरी चल. गावी परतल्यावरती अनेक दिवस ती शांत होती. एका दिवशी तिने वडिलांच्या कपाटात जुनी वही पाहिली. त्यात तिच्या शिक्षणासाठी केलेल्या खर्चांची नोंद होती. कुठे कर्ज घेतलं, कुठे सोनं गहाण ठेवलं, कुठे उपाशी राहून फी भरली, सगळं लिहिलेलं होतं. ती वही वाचताना तिचे अश्रू थांबत नव्हते. तिला समजलं, ज्यांच्या साध्या कपड्यांची तिला लाज वाटली होती, त्याच माणसानं तिच्यासाठी स्वतःचं संपूर्ण आयुष्य
खर्च केलं होतं. काही महिन्यांनी रोहनला स्वतःच्या चुका समजल्या. त्यानं प्राजक्ताची माफी मागितली. पण यावेळी प्राजक्ताने एक अट ठेवली होती. माझ्या बाबांचा सन्मान करायचा. शिकलास तरच मी परत येईन. रोहनने होकार दिला. एक दिवस तो स्वतः रामभाऊंच्या घरी आला. त्यांच्या पाया पडला. बाबा, मला माफ करा. रामभाऊ हसले. मुलांवरती राग धरून ठेवला तर आईवडील कसे म्हणवायचे. काही महिन्यांनी प्राजक्ता पुन्हा आपल्या संसारामध्ये गेली. पण यावेळी एक फरक होता. तिच्या घरातील सर्वात सन्मानाची जागा रामभाऊंसाठी राखून ठेवण्यात आली होती. कारण तिला आयुष्यानं एक मोठा धडा शिकवला होता. जगातील सर्वात महागडा सूट घालणारा माणूस मोठा नसतो, तर मुलांच्या आनंदासाठी आयुष्यभर घाम गाळणारा बाप हाच सर्वात मोठा असतो. आता आपण आणखी एक कथा ऐकणार आहोत, जी खूपच हृदयस्पर्शी आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावामध्ये गोविंदराव पाटील नावाचे एक साधे, प्रामाणिक, कष्टाळू शेतकरी राहत होते. त्यांच्या कुटुंबात पत्नी लताबाई आणि एकुलता एक मुलगा अमोल होता. घरची परिस्थिती फार श्रीमंत नव्हती, पण गरीबही नव्हती. 2 एकर शेती, 2 म्हशी, गावात मान सन्मान, इतकं त्यांचं विश्व होतं. गोविंदरावांचं एकच स्वप्न होतं, माझा मुलगा मोठा अधिकारी व्हावा. अमोल लहानपणापासूनच हुशार होता. गावातील शाळेत तो नेहमी पहिला यायचा. शिक्षकही त्याचं कौतुक करायचे. गोविंदरावांना वाटायचं की मुलाच्या शिक्षणासाठी काहीही करावं लागलं तरी चालेल. काळ पुढे सरकत गेला. अमोल 10वीत जिल्ह्यात पहिला आला. 12वीतही त्याने अत्यंत उत्कृष्ट गुण मिळवले. पुढे पुण्यात अभियांत्रिकीसाठी त्याला प्रवेश मिळाला. पण प्रश्न होता पैशांचा. प्रवेश फी, राहण्याचा खर्च, पुस्तके, सगळं मिळून मोठी रक्कम लागत होती. त्या रात्री गोविंदराव आणि लताबाई उशिरापर्यंत जागे होते. आपण काय करू? लताबाईंनी विचारलं. गोविंदराव शांतपणे म्हणाले, शेतीचा अर्धा भाग विकू. हे ऐकून लताबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. पण मुलाच्या भविष्यासाठी त्यांनी होकार दिला. अमोलला मात्र ही गोष्ट कधीच सांगितली गेली नाही. पुढील 4 वर्ष गोविंदरावांनी प्रचंड कष्ट केलं. स्वतः जुने कपडे घातले, सणवार साजरे केले नाहीत. पण मुलाला पैशाची कमतरता मात्र भासू दिली नाही. अभियांत्रिकी पूर्ण झाल्यानंतर अमोलला मुंबईतील मोठ्या IT कंपनीमध्ये नोकरी मिळाली. पहिल्याच वर्षी त्याचा पगार गावातील अनेकांच्या वार्षिक उत्पन्नापेक्षा जास्त होता. गोविंदराव आनंदाने भरून गेले. गावात सर्वांना पेढे वाटले. माझा मुलगा साहेब झाला, ते अभिमानाने सांगत होते. काही वर्षांनी अमोलने स्वतःची कंपनी सुरू केली. नशीब, मेहनत, योग्य संधी यामुळे कंपनी झपाट्याने वाढू लागली. पैसा ओसंडून वाहू लागला. मुंबईत आलिशान फ्लॅट, महागडी गाडी, मोठ्या लोकांशी ओळख, सगळं काही बदललं. पण या बदलासोबत अमोलही बदलत गेला. त्याला आता गाव, शेती, साधेपणा, मागासलेपणाचा वाटू लागला. दरम्यान त्याने नेहा नावाच्या एका मुलीशी लग्न केलं. नेहा शहरात वाढलेली, उच्चभ्रू जीवनशैलीची सवय असलेली होती. सुरुवातीला सर्व काही ठीक होतं, पण काही महिन्यातच तिला सासू-सासरे नकोसे वाटू लागले. आपल्या मित्रांसमोर त्यांना आणायला लाज वाटते, ती अमोलला म्हणाली. अमोल सुरुवातीला विरोध करायचा, पण हळूहळू पत्नीच्या बोलण्याचा परिणाम त्याच्यावरती होऊ लागला. एक दिवस गोविंदराव आणि लताबाई कायमचे मुंबईला राहायला आले. त्यांना वाटलं आता मुलासोबत आपले सुखाचे दिवस आपल्याला जगता येतील. पण तसं झालं नाही. घरात त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊ लागलं. जेवण वेगळं, बसायची जागा वेगळी. पाहुणे आले की त्यांना खोलीतून बसवून ठेवले जायचे. लताबाईंच्या डोळ्यातून अनेकदा अश्रू व्हायचे, पण त्या कधीही तक्रार करत नसत. कारण मुलगा सुखी असावा हीच त्यांची इच्छा होती. एके दिवशी लताबाईंची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. काही दिवस उपचार सुरू होते. गोविंदराव रात्रंदिवस पत्नीच्या सेवेत होते. पण अमोलला मात्र वेळ नव्हता. महत्त्वाच्या मीटिंग्स, परदेशी दौरे आणि व्यवसाय यामध्ये तो व्यस्त होता. एक सकाळ आली.
लताबाईंनी शेवटचा श्वास घेतला. गोविंदराव पूर्णपणे एकटे पडले. पत्नी गेल्यानंतर त्यांचं जगच बदललं. ते अधिक शांत आणि एकाकी झाले. पण नेहाला मात्र आत्ता आणखी मोठी अडचण वाटू लागली. तुझे बाबा दिवसभर घरी असतात. माझं आयुष्य त्रासदायक झालं आहे. ती सतत अमोलच्या कानात भर घालू लागली. शेवटी एक दिवस अमोलने निर्णय घेतला. त्याने वडिलांना सांगितलं, बाबा, तुमच्या वयाच्या लोकांमध्ये राहिलात तर तुम्हाला बरं वाटेल. एक छान वृद्धाश्रमामध्ये व्यवस्था केली आहे. गोविंदरावांना सत्य समजलं, पण त्यांनी विरोध केला नाही. फक्त एकच प्रश्न विचारला, बाळा, मी तुला ओझं वाटतो का? अमोलने नजरा चुकवल्या. गोविंदराव हसले, ठीक आहे, जसं तुला योग्य वाटेल तसं कर. दुसऱ्या दिवशी त्यांना वृद्धाश्रमात सोडण्यात आलं. पहिल्या रात्री गोविंदराव खूप रडले. पत्नीची आठवण, मुलाचं वागणं आणि एकटेपणा त्यांना खाऊ लागला. पण हळूहळू त्यांनी स्वतःला सावरलं. आश्रमामध्ये अनेक वृद्ध होते. कोणाला मुलांनी टाकलं होतं, कोणाला मुलीने विसरलं होतं, कोणाकडे कोणीच नव्हतं. गोविंदराव सर्वांचे आवडते बनले. ते सर्वांना मदत करायचे. आजारी वृद्धांची सेवा करायचे. त्यांच्या चेहऱ्यावरती कायम स्मित असायचं. दरम्यान अमोलच्या आयुष्यात संकटाची मालिका सुरू झाली होती. त्याच्या कंपनीतील एका भागीदारानं फसवणूक केली. कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालं. काही मोठे ग्राहक निघून गेले. बँकांनी कर्जाची वसुली सुरू केली. एका वर्षात कंपनी डबघाईला आली. याच काळात नेहाला अमोलच्या आर्थिक अडचणी समजल्या. तिने त्याच्याशी भांडण सुरू केलं. एक दिवस ती घर सोडून निघून गेली. अमोल पूर्णपणे कोलमडून गेला. काही महिन्यात त्याचा आलिशान फ्लॅटही त्याला विकावा लागला. ज्यांनी कधी त्याच्यासमोर मान झुकवली होती ते लोक आता फोनही उचलत नव्हते. एका रात्री तो एकटाच बसला होता. त्याच्या नजरेस जुना फोटो पडला. फोटोत तो लहान होता. गोविंदरावांनी त्याला खांद्यावरती बसवलं होतं. फोटो पाहताच त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. त्याला सारं काही आठवलं. शेती विकून शिक्षण दिलं. स्वतः उपाशी राहून त्यांनी माझी फी भरली. रात्रंदिवस कष्ट केले आणि आपण काय केलं? वृद्धाश्रम. त्या रात्री त्याला झोप लागली नाही. पहाटे तो थेट वृद्धाश्रमामध्ये पोचला. गोविंदराव बागेत झाडांना पाणी घालत होते. अमोल त्यांच्यासमोर गुडघ्यावरती बसला. बाबा, मला माफ करा. गोविंदराव काहीही बोलले नाहीत. अमोल रडत राहिला. मी खूप मोठी चूक केली. काही क्षण शांतता होती. नंतर गोविंदरावांनी त्याच्या डोक्यावरती हात ठेवला. चूक मान्य करणारा माणूस कधीही पूर्णपणे हरत नाही. अमोल हमसून रडू लागला. त्या दिवशी अनेक वर्षांनी बाप लेक एकमेकांच्या मिठीमध्ये रडले. पुढील काही महिन्यात अमोलने पुन्हा आयुष्य उभं करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने एक गोष्ट कायम लक्षात ठेवली. पैसा पुन्हा मिळू शकतो, प्रतिष्ठा पुन्हा मिळू शकते, पण आईवडिलांचा विश्वास तुटला तर तो पुन्हा मिळवणं खूप कठीण असतं. काही वर्षांनी त्याने पुन्हा व्यवसाय सुरू केला. यश हळूहळू परत येऊ लागलं. पण यावेळी त्याच्या घरातील सर्वात मोठी खोली त्याच्या वडिलांसाठी होती. कारण त्याला समजलं होतं, जगात सर्वात मोठं धन बँकेतील पैसा नसतो, तर आपल्या आईवडिलांचे आशीर्वाद असतात.